नमस्कार, मी नितीश साळुंखे. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. मी आता चाललोय तळेरे येथील गांगेश्वर मंदिरामध्ये, कारण त्या ठिकाणी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या पादुका आणि पालखी याचं आगमन होणार आहे त्या ठिकाणी. आणि सुंदर असा सोहळा आहे आणि त्या ठिकाणी आता ती पालखी आली आहे. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पादुकांचं दर्शन घेऊया आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया. आणि या पादुकांच्या रूपातच स्वामी समर्थ आज तळेरे गावामध्ये येणार आहेत आणि सर्व म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गावातील सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी येणार दर्शनासाठी. तर कशा प्रकारे हा कार्यक्रम चालू आहे तो बघूया. आता मी चाललोय तळेरे येथील गांगेश्वर मंदिरामध्ये. तळेरे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. सद्गुरु स्वामी समर्थ ते ग्रामस्थ आहेत तिकडे, तळेकर साहेब आहेत आणि जटा साहेब पण आहेत. त्याचा माहिती घेऊया आपण. हा कार्यक्रम किती वर्ष आली आहे तुमचे? 12 वर्ष झाली आज. 12 वर्ष ना? 12 वर्ष सतत स्वामींची कृपा आमच्यावरी वर्षा म्हणजे 12 वर्ष सतत आहे. आणि आमची अपेक्षा आहे की आम्ही जवळजवळ
आमची ही पिढी एक 55-60ची आहे. त्याच्या पुढची माणसं म्हणजे साधारणतः आणखी पुढची 50 वर्ष आम्ही अशी अपेक्षा करतो, कमीत कमी 50 वर्ष, की स्वामींची कृपा सदैव आमच्या या तळे गावावर राहील. पहिलं काय व्हायचं, आमचं एक विठ्ठल मंदिर आहे ते गावठणात, तिथे आम्ही हा पालखी सोहळा संपन्न करायचो. स्वामींची पालखीचं आगमन तिथे व्हायचं. पण काय व्हायला लागलं, माणसं वाढायला लागली, भक्तगण वाढायला लागली आणि असं व्हायला तिथे जागा थोडीशी आम्हाला कमी किंवा महिला येतात, पुरुष मंडळी म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी त्यांना तिथे जागा अपुरी पडायला लागली. मग आम्ही गेल्या वर्षी गावकऱ्यांनी ठरवलं, गावकऱ्यांचं एक आम्ही मिटिंग घेतली आणि तिथे सगळं ठरवणं ठरलं की पुढच्या वर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासून पालखी गांगेश्वर आपलं आमचं ग्रामदैवत आहे, तिथे पालखी घेऊन यायचं. आणि यापासून अजून गेल्या वर्षी पण म्हणजे जवळजवळ 10 वर्षांनी गेल्या वर्षी अचानक आमची भक्तगण वाढली, गर्दी वाढली आणि याही वर्षी त्याच्यावर कळस होत आहे. यावर्षी मला वाटतं अजूनपर्यंतच्या 12 वर्षातली सगळ्यात जास्त गर्दी कदाचित यावर्षी असेल, कदाचित म्हणण्यापेक्षा नक्की आहे. आणि इथल्या आमचे ग्रामस्थ आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होतो. साधारणतः 3-3.5 हजार माणसांच्या महाप्रसादाची व्यवस्था आम्ही करतो आणि ते संपूर्ण लोक सहभागातून. काही आमचे दानशूर व्यक्ती आहेत, ते तांदूळ देतात, काही कोण म्हणजे काय शक्य असेल ते, कोण डाळ देतो, कोण कडधान्य देतो, कोण तेल देतो, पण रवा लापशीचं सामान देतो. आणि या त्यांच्या सहकार्यातून संपूर्ण सहकार्यातून हा आमचा पालखी सोहळा आणि समर्थांची जी आमच्यावर कृपा आहे ती आम्हाला लाभते प्रतिवर्षी. हे आमचे अरुण भांबुरे म्हणजे यांच्या घरी पालखी यायची आणि मग त्यांना एका वेळेला असं जाणवलं की गर्दी आहे की आपण त्यांना अरेंज करू शकत नाही, त्यांची व्यवस्था करू शकत नाही, त्यामुळे पाहुण्याची आम्ही व्यवस्था करू शकत नाही. मग त्याने आमच्याशी संपर्क केला, आमच्या ग्रामस्थ मंडळी तळेची, मानकरी मंडळी तळेची, आणि म्हणाले हा सोहळा जरा मला जरा जडतात, म्हणजे मला गर्दी होत नाही, मला ते म्हणजे त्यांची लोकांची व्यवस्था करणं शक्य होत नाही, तर तुम्ही काहीतरी चांगला विचार करा. मग आम्ही ती विठ्ठल मंदिरात घेतली आणि तिथून मग आता इथे येतोय. पालखी यांच्या सहकार्याने पहिले यांच्या घरी यायची, आता आम्ही संपूर्ण गाव मिळून त्याचं आम्ही सेवा करतोय स्वामींची. सुंदर तुमचा कार्यक्रम, सुंदर आहे. धन्यवाद माहिती धन्यवाद. महाप्रसाद बस पाटील आहे तिकडे. किती लोकांचं जेवण आहे? 3,500 लोक. 3,500 लोकांचं जेवण आहे. सरपंच पण आहे तिकडे. 3,500 जेवण. कोण? दाढीवाले आमचे 30 नंबर मंडळ. मंडळ हे 30 नंबर मंडळाचे अध्यक्ष. हे आचार्य सकाळपासून जेवण चालू केलेलं आहे. 3,500 जेवण आहे. 3,500 लोकांचं ना? हो, 3,500. तर महाप्रसादाची गर्दी झालेली आहे इकडे पण सगळे ऐकून इकडे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि जेवण किती सकाळी चालू केलास? 5 वाजता, 5-6 वाजता. 5 वाजता. 5 वाजता जेवण चालू केलं आणि महाप्रसाद चालू आहे. लोक येते सकाळपासून सगळे महाप्रसादासाठी प्रयत्न झाले त्यांचे. आता 3,500 लोकांचा महाप्रसाद इकडे तयार आहे. सगळे तळेकर कंपनी तळ्यावाले महिलांचं कधी भाजी असते. होय, तिकडे महिला मंडळ आहे. इकडे आमची मेन किती लोक झाले आतापर्यंत? 3,500 लोकांचा ते वाढतच कंटिन्यू. लास्ट इकडे लेडीज काउंटर इकडे गुरु असो जेवण तो 30 इकडे पुढे वाजा. इकडे सगळी महिला मंडळ जेवणाचा आनंद घ्यायचे. लोकांना वाढून आता जेवण 3,500 लोक सकाळपासून जेवतात इकडे.
सगळे स्वामी भक्त एकत्र झालेले आहेत तराळा पंचकुशीतले. सगळ्यांना भात मस्त नियोजन इकडे महाप्रसादाचं आणि सगळेजण इकडे स्वामींच्या महाप्रसादाचा आनंद घेतो. दोन्ही बाजूला काउंटरला भेटते. इकडे अतुल मुंडले सुद्धा महाप्रसादाचा आनंद घेतात. स्वामी भक्त अतुल मुंडले त्यांची फॅमिली. किती वाजता येईल? 1 तास. सगळेजण एकत्र झाले तर आपण चेक जेवलोय. स्वामी भक्त. तुम्ही स्वामींचे भक्त ना? स्वामी समर्थांचे भक्त आहेत. महाप्रसाद घेतलास? महाप्रसाद घेतलास? मांजरेकर साहेब पण आले तिकडे.